ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। श्वेता, खरं तर हिवाळा किंवा मग पावसाळ्याला की सगळ्यांनाच वेध लागतात ते ट्रेकिंगचे। हो, म्हणजे बऱ्याच जणांना ट्रेकिंग आवडतं, मात्र हे ट्रेकिंग काही साधं सुद्धा नसतं आपल्याला वाटतं तितकं। मात्र एका पालघरच्या 3 वर्ष रेयांश अभय दारूवाले यानं सातमाळा पर्वतरांगेतील चांदवडच्या धोडप किल्ल्याचा ट्रेक करून सगळ्यांना अचंबित केलंय। त्यावरचा रिपोर्ट पाहूयात। आपल्या आई वडिलांसोबत सायकलवर बसलेला हा 3 वर्षांचा लहानगा रेयांश दारूवाले। ते म्हणतात ना, मूर्ती लहान कीर्ती महान, असाच काहीसा प्रत्यय त्याला पाहून येतोय। यानं सर्वांसमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय। महाराष्ट्रातल्या सर्वात उंच किल्ल्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणारा धोडप किल्ला या रेयांशनं सर करून दाखवलाय। होय, धोडप किल्लाच, आणि तोही अवघ्या 3.5 तासांमध्ये। धोडप किल्ला सर केल्यानंतर आता या चिमुकल्याचा उत्साह अधिकच वाढलाय। रेयांश हा बहुधा देशातला पहिलाच बालगिर्यारोहक असेल, त्यामुळे भले भले ट्रेकरही अचंबित झालेत। कुठल्या डोंगरावर गेला होतास? नाव काय किल्ल्याचं? तिथं काय काय केलं? तुला थकवा नाही आला बेटा? तू रेयांश आणि त्याचे कुटुंबीय पालघर मधल्या टेंभोडे या परिसरात राहतात। हा किल्ला सर करण्यासाठी 28 डिसेंबर रोजी रेयांश आणि त्याचे बाबा म्हणजेच अभय दारूवाला आणि अन्य गिर्यारोहकांसोबत तो निघाला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी 29 डिसेंबर रोजी पहाटे 6 अंश सेल्सिअस तापमान असताना रेयांशनं त्याचे बाबा आणि अन्य गिर्यारोहकांसोबत जिद्दीनं किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली। मजल दर मजल पार करत वाटेतील अडथळ्यांना दूर करत 3.5 तासांच्या अथक परिश्रमानंतर हा चिमुकला किल्ल्यावर जाऊन पोहोचला। किल्ल्यावरील बुरुज तोफा यांचे कुतूहलानं पाहणी आणि निरीक्षण करून परतीचा प्रवासही त्यानं व्यवस्थितरित्या पूर्ण केला। शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे मी त्याच्या बालमनावर बिंबवलेलं आहे। त्याच्या मनात ती उत्सुकता निर्माण झाली की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कुठे राहायचे। तर मी त्याला सांगायचो ते गडावर राहायचं आहे। तर मग बाबा मला पण तुम्ही ट्रेकिंगला जाता, मला पण यायचं आहे। खरं तर मी 5 वर्षानंतर ठरवलेलं की त्याला घेऊन जावं, कारण तो आता खूपच छोटा आहे। पण मी मला प्रयत्न करून बघूया की काय त्याचा तो काय रिझल्ट देतो। पण माझ्या प्रयत्नाला त्यांनी 100% मार्क दिले, म्हणजे तो कुठेही थकला नाहीये का त्याचा उत्साह कमी झालेला नाहीये। या लहानग्यानं हा किल्ला सर केल्यामुळे त्याच्या आत्मविश्वासाला बळकटी मिळाली। त्याचबरोबर त्याच्या या यशामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर।